आजचा हा क्षण मी कधीही विसरणार नाही. पुन्हा एकदा शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. मी सुद्धा एक शिक्षिका बनलेली आहे. मी तुम्हाला माझा अनुभव सांगणार आहे. माझा आपल्या जीवनात योग्य दिशा देतात. माझ्या सर्व गुरूंना माझे कोटी कोटी प्रणाम. आज 5 सप्टेंबर डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस, जो आपण शिक्षक दिन म्हणून साजरा करतो. असे म्हणतात, पेनाची धार तलवारीपेक्षाही अधिक असते. एका शिक्षकाकडे संपूर्ण जगाला बदलण्याचे सामर्थ्य असते. त्यांच्याजवळ फक्त 2च वस्तू असतात. एक म्हणजे त्यांचे ज्ञान, दुसरे म्हणजे त्यांचे शब्द. करत मी माझे शब्द इथेच थांबवते. मान खाली घालून मी हसत गेलो आणि शिकवताना का शिकव, मनात काही शिकवाव का विचार आलता. पण तिथेच मग दिशा मॅम आल्या. दिशा मॅमनी म्हटलं की शिकवा, विषयाचं नाव टाका, धड्याचं नाव टाका, त्या काय शिकवणार आहे, प्रश्न विचारा. मग मी माझी सुरुवात केली, प्रश्न विचारले होते. मग मुलांनी मजा पण घेतली होती. मॅथ 2चा शिक्षक म्हणून शिकवायला गेलो होतो. मला शिक्षक पण खूप आनंद झाला. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते. जय आजपासून हेच तुझे गुरु. नरेंद्र बोलला की आई, मी त्यांना गुरु त्याच दिवशी मानी ज्या दिवशी ते माझी प्रत्यक्ष परमेश्वराची भेट घालून देतील. तुम्हाला पुढचा दृष्टांत मी एखाद्या वेळेला जरूर सांगेन. साक्षात परमेश्वराचं दर्शन याची देही याची डोळा रामकृष्ण परमहंसांनी त्याला त्याच्या स्वानुभवातून जाणवून दिला आणि त्याच क्षणाला व्यक्तिमत्व घडवायसाठी या गुरुकुलात आला. मी प्रत्येक कार्यक्रमातून हीच गोष्ट सांगत असतो की जाताना शाळेत शिक्षा वेळेला तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये कोणतीही उणीव नसावी. हा अनुभव माझ्याजवळ नाही असं म्हणायची वेळ तुमच्यावर नसावी. प्रत्येक क्षण हा अनुभवाने वेचावा. एक गुरु म्हणून तुम्हाला अनुभव सांगतो, ही गोष्ट वेचा. लक्ष द्या, मी ज्या वेळेला म्हणतो की बाबा रे, अगरबत्ती घालून पकडायची असते, ज्या बाजूला ती पेटलेली असते तिकडून पकडायची नसते. मुलगा कदाचित होऊ शकतात. या दिवसापासून या उपस्थित असणाऱ्या सर्व शिक्षकांमध्ये असा विचार केला जाईल की मलाही सुद्धा काय करायचं आहे, शिक्षक व्हायचं आहे. एखादी घटना माणसाच्या जीवनात बदल घडू शकतो. मी तुम्हाला अब्दुल कलामचं उदाहरण देतोय. अब्दुल कलाम समुद्र किनाऱ्यावर जायचे आणि समुद्र किनाऱ्यावर जाऊन समुद्र किनाऱ्याच्या आकाशामध्ये उडणाऱ्या पक्ष्यांकडे ते पाहायचे आणि पक्षाकडे पाहून ते विचार करायचे की कदाचित मलाही असं उडता आलं पाहिजे. आणि तो पक्षी त्याच्या जीवनातला महत्वाचा प्रेरणास्थान गुरु ठरला. आणि आपण पाहतोय की आकाशामध्ये उडण्याचं उद्दिष्ट पूर्ण केलं एका अग्निबाणाच्या माध्यमातून. म्हणून म्हणतोय की जीवनामध्ये असे काही प्रसंग येतात, त्या प्रसंगानुसार आपलं भविष्य घडत असतं. मला असं वाटतं की तुम्ही प्रत्येक कार्यक्रमामध्ये असं सहभागी व्हावं, आपलं व्यक्तिमत्व घडावं अशी अपेक्षा मी तुमच्याकडून करतो आहे आणि माझ्या या शब्दांना विराम देतो आहे. धन्यवाद.